नमस्कार. आज भरली कारली करते. तर भरली कारली करायला ही कारली, शेंगदाणा, कांदा, आलं लसूण, गूळ, चिंच एवढं सगळं साहित्य घेतलं आहे. आपलं कसं हे करायचं, पाडायचं ते दाखवते. असं चिरायचं आणि असं त्यातला जो गर असतो तो काढून टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये तो मसाला आता मी तयार करणार, भाजून वाटण वगैरे भाजून तो त्यात भरायचा. किंवा मसाला तयार केला की परत भेटते तुम्हाला. ते बघा, हे असं फाडून घेऊन हे त्यातला असा गर काढून घेतला असं. आणि आता ह्याच्यामध्ये तो मसाला मी भरणार. कारलीमध्ये भरायला मसाला तयार करून घेते. हे खोबरं मगाशी मी दाखवलं नव्हतं. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं मी तेलामध्ये भाजून ते वाटण तयार करणार आणि त्याच्यामध्ये मग चिंच आणि गूळ टाकून मग ते सारण त्यात भरणार. तयारी करते तोपर्यंत. हे बघा, अशा प्रकारे कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजते. कोथिंबीर पण टाकली त्यात वाटणार, चांगला सुगंध येईल. पाणी उकळत ठेवलंय आणि ही जाळी ठेवली आणि त्यात हे वाफवत ठेवणार आणि कारली आधी वाफवत ठेवणार. नंतर मग ती कारली भरणार आणि मग अशी फ्राय करणार. त्याला पण मी पेस्ट म्हणून ना अशी चण्याचं पेस्ट अशी लावणार, जेणेकरून त्याचा तो वाटण बाहेर नाही येणार. हे बघा, अशा प्रकारे ही भरून घेतली आणि वरून हे असं कोटिंग लावलं बेसनाचं. आणि ज्या बाजूने कोटिंग लावणार ते तसं उलटं तेलामध्ये ठेवणार, त्यामुळे अजिबात काय बाहेर येणार नाही मसाला. आणि शालो फ्राय करणार, म्हणजे कारल्यामध्येच तो मसाला राहणार. शालो फ्राय करते. हे बघा, अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे हे असं तेलावर ठेवायचं. एका साईडने नीट भाजू द्यायचं, नंतर पलटून भाजायचं. ऑलरेडी ते शिजलेलंच आहे, तर तेलामध्ये हे करायचं. हे बघा, अशा प्रकारे हे असं तेलामध्ये भाजलं गेलं. ते कुरकुरीत दाखवते तुम्हाला. हे बघा असं. आणि आता हे चारी बाजूने भाजणार. हे देठ का ठेवते हे असं, मग परतायला मिळतं म्हणून. बाकी कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? हा जर तुम्हाला व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण उद्या भेटू परत नवीन रेसिपी घेऊन किंवा असं नवीन काहीतरी विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.